नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. ज्योतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ. कोण ही ज्योती? हिच्या पूजनाचा हेतू काय? आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीप पूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा ज्योतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं वृद्धिगतेचं प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा, त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता. त्यामुळेच याला वंशवृद्धी प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजे दीपपूजन. दुसरी पूज्य देवता म्हणजे ज्योती. ज्योतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केल्या जातं व आपल्या अपत्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांचा वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमांचे? ज्योती प्रतिमेचं प्रथम नरसिंह, नंतर कालिया मर्दना करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा ज्योतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजे गुरु याचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजले जाते. त्याची कारण मीमांसा. प्रथम भगवान नरसिंहच का? भगवान विष्णूचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाने हिरण्यकश्यपूना पासून म्हणजे दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाचे भगवंताने हा अवतार धारण केला. बालकाचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात. जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी. त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकावर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच कालिया दमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून, जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासून, संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादी पासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकाचे रक्षण करतात. म्हणून ज्योती प्रतिमेत त्याचे प्रथम स्थान. नंतर येतात त्या जरा व ज्योतिका. जरा व ज्योतिका या यक्षगणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृहद्रथ याला 2 राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो. याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला दिसते. राजा त्याचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दोन्हीही शकल साधते. जरा ते साधलेले अभ्रक सध्या समयास बृहद्रथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने साधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंग ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवता मान देतो. त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो. अशी ही जरा देवी. जारेचीच सखी ज्योतिका या शब्दाचा अप्रभ्रश ज्योती. ज्योतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात.
प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेक बुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेला, व्यक्तित्वाचा अंकुश घालून यावर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचे प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाचा, गुरुकृपेचा आशीर्वाद, ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेचे स्थान मिळालं. प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता, असा हा जीवती प्रतिमेचा क्रम. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवती पूजन. जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याचे रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जीवती पूजन. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.